मला पटपट काय काय आहे तर SN1 आणि SN2 SN2 कोणासाठी असतं? प्रायमरी अल्किल हलाइड. SN1 टर्शरी अल्किल हलाइड. त्यानंतर SN2 कशावर रेट डिपेंड असतो? बोथ द रिॲक्टंट्सवर, न्यूक्लिओफाईल ॲज वेल ॲज RXवर. आणि SN1 कशावर डिपेंड असतो? फक्त RXवरच. बरोबर. इट इज इंडिपेंडंट ऑफ न्यूक्लिओफाईल, कॉन्सन्ट्रेशन ऑफ न्यूक्लिओफाईल. त्यानंतर अटॅक कसा असतो मला सांगा? बॅकसाईडकडनं असतो, अपोजिट साईड टू BR. आणि SN1 कसा असतो? बोथ द साईड, बॅक साईड ॲज वेल ॲज फ्रंट साईड. बरोबर. त्यानंतर SN2 इज वन स्टेप मेकॅनिझम, SN1 इज टू स्टेप. एक्झॅक्टली उलट आहे. 2 असेल तर 1 आहे आणि 1 असेल तर 2 आहे. बरोबर. त्यानंतर SN2 जी प्रोसेस होते ती कशी होते मला सांगा? सायमल्टेनियस होते. म्हणजे ब्रेकिंग ऑफ द बॉन्ड आणि फॉर्मेशन ऑफ बॉन्ड टेक्स प्लेस सायमल्टेनियसली. ओके. वेअर ॲज SN1 काय होतं मला सांगा? आधी टर्शरी कार्बोनियम आयन तयार होतो. बरोबर. आणि त्यानंतर त्याच्यावर कशाचा अटॅक होतो? न्यूक्लिओफाईलचा. त्यानंतर एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं होतं की SN2 इज फेवर्ड बाय नॉन पोलर सॉल्वंट, whereas SN1 इज फेवर्ड बाय पोलर सॉल्वंट्स. ओके. आणि मग आपण शेवटचा पॉईंट डिस्कस केला होता की SN2 एकच ट्रान्झिशन स्टेट आहे आणि SN1 2 ट्रान्झिशन स्टेट्स आहेत. ओके. सो त्याचा EPD तुम्हाला सगळ्यांना कळलेला आहे. व्हॉट इज EPD? इट इज एनर्जी प्रोफाईल डायग्राम. नाव लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पार्ट. SN1 आणि SN2चंच एक छोटंसं डिस्क्रिप्शन, मुद्दामच काल ओव्हरडोस झालं असतं त्याच्यामुळे मी सांगितलं नाही, लक्षात नसतं राहिलं तुमच्या. सो आज नव्याने सांगते. नाव समजा जर आपण बेन्झिलिक हलाइड्स घेतले, बेन्झिलिक. आता मला सांगा, तुम्हाला ग्रुप माहिती असला पाहिजे तर आपण पुढे जाऊ. सो डू यू नो व्हॉट इज बेन्झिल ग्रुप? ॲरोमॅटिक कंपाऊंड होता मागच्या वेळेला, त्या रेफरन्सने विचारते मी. कुठला ग्रुप? C6. दिस इज अ बिग मिस्टेक विच एव्हरीवन्स डज. ओके. C6H5 जो ग्रुप आहे की नाही, हा असा जो ग्रुप आहे C6H5, म्हणजे समजा याच्यावर प्लस चार्ज असेल. बरोबर. तर या ग्रुपला फिनिल ग्रुप म्हणतात. कोणता ग्रुप म्हणतात? C6H5 म्हणजे फिनिल. इट इज नॉट कॉल्ड ॲज बेन्झिल ग्रुप. याला बेन्झिल नाही म्हणत. बेन्झिल म्हणजे काय असतं? नोट डाऊन दिस पॉईंट, लिहून घ्या पटकन. हा असा जर ग्रुप असेल तर याला तुम्ही काय म्हणता? बेन्झिल म्हणता. सो C6H5CH2 दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज बेन्झिल ग्रुप. कळलं? आणि C6H5 जर असेल नुसता तर त्याला काय म्हणतात? फिनिल ग्रुप म्हणतात. सो फिनिल आणि बेन्झिलमधला फरक कळला आहे का? व्हॉट इज फिनिल ग्रुप? C6H5. अँड व्हॉट इज बेन्झिल ग्रुप? C6H5CH2. जर त्याला CH2 जोडलेला असेल तर त्याला कोणता ग्रुप म्हणणार तुम्ही? बेन्झिल ग्रुप म्हणणार. कळलं हे? ओके. दोघांमधला फरक कळला. सो C6H5 म्हणजे कोण सांगणार मला सांगा? फिनिल. परत 2-2, 3-3दा सांगते कारण त्यामध्ये एरर झाली तर पुढच्या कन्सेप्टमध्ये एरर होईल. ओके. आता झालं आहे लिहून हे बेन्झिल ग्रुप कोण आणि फिनिल ग्रुप कोण. आता आपण बेन्झिलिक हलाइड्स बघतोय. बेन्झिलिक हलाइड्स म्हणजे काय असणार आहे मला सांगा? की बेन्झिल ग्रुपला कोण कनेक्टेड असणार आहे? हॅलोजन कनेक्टेड असणार आहे. म्हणजे थोडक्यात बेन्झिलिक हलाइड जर मी काढले तर ते बेन्झिलिक हलाइड मी असे काढणार. कसे काढणार? इथे रिंग घेणार, ॲरोमॅटिक रिंग घेणार. बरोबर. हे असे डबल बॉन्ड काढणार. याला काय जोडणार पटकन सांगा मला? CH2. आणि याला काय जोडणार? Cl. सो या कंपाऊंडला मी काय म्हणेल? बेन्झिलिक हलाइड. काय म्हणेल मी त्याला? बेन्झिलिक हलाइड. जसं या कंपाऊंडचं नाव आहे, हा ग्रुप म्हणजे बेन्झिल ग्रुप आणि हा म्हणजे Cl. सो या कंपाऊंडचं नाव काय असेल? बेन्झिल क्लोराईड. काय नाव आहे याचं? बेन्झिल क्लोराईड. आणि नुसता जर असा असता, याला डायरेक्टली जर Cl असता तर पटकन सांगा मला याला काय म्हटलं असतं? फिनिल क्लोराईड म्हटलं असतं किंवा क्लोरोबेन्झिन म्हटलं असतं. ओके. सो दोघांमधला फरक कळला आहे तुम्हाला नक्की काय? की CH2 असेल तरच त्याला काय म्हणणार आपण? बेन्झिल म्हणणार. आता प्रश्न असा आहे की हे जे बेन्झिलिक हलाइड असतात, फॉर एक्झाम्पल बेन्झिल क्लोराईड जो आपण घेतला तो कोणतं मेकॅनिझम दाखवतो? म्हणजे तो SN1 दाखवतो की तो SN2 दाखवतो? हे आपल्याला शिकायचं आहे आत्ता. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल दिस पर्टिक्युलर बेन्झिल हलाइड शोज SN1 मेकॅनिझम. तुम्हाला MCQ येऊ शकतो की बेन्झिल हलाइड कोणतं मेकॅनिझम दाखवतात? SN1 दाखवतात. ओके. आता प्रश्न आहे की हा SN1च का बरं दाखवतो? SN2 का बरं दाखवत नाही? सो फॉर दॅट देर इज अ रिझन. अँड व्हॉट इज दॅट रिझन दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. काय रिझन आहे? समजा तुम्हाला एक महत्त्वाचं लक्षात आलं असेल कालच्या डिस्कशनमधनं
की SN1 मेकॅनिझममध्ये कार्बोकॅटायन तयार होतो, बरोबर आहे की नाही. पहिल्या स्टेपला काय तयार होतो, कार्बोकॅटायन. तो टर्शरी कार्बोकॅटायन, मग तो असा अरेंज होतो. मग त्याचं हायब्रिडायझेशन कुठलं घेतलं होतं आपण, sp2. त्याच्यातला बॉन्ड अँगल किती घेतला होता, 120 डिग्री. सो हा जो कार्बोकॅटायन तयार होतो, आणि तसंही पण तुम्हाला माहिती आहे कार्बोकॅटायनची स्टेबिलिटीची ऑर्डर काय, व्हॉट इज द ऑर्डर ऑफ स्टेबिलिटी, टर्शरी ग्रेटर दॅन सेकंडरी ग्रेटर दॅन प्रायमरी. सो तो कार्बोकॅटायन जो तयार झाला तो कसा तयार झाला, स्टेबल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की SN1 मेकॅनिझममध्ये टर्शरी कार्बोकॅटायन जो तयार झाला तो कसा होता, स्टेबल होता. आणि स्टेबल होता त्या कारणाने त्याने कोणतं मेकॅनिझम दाखवलं, SN1. म्हणजे SN1ची प्रायमरी रिक्वायरमेंट अशी आहे की त्याने काय तयार करायला पाहिजे मला सांगा, कार्बोकॅटायन. आणि तो कार्बोकॅटायन कसा व्हायला पाहिजे, स्टेबल व्हायला पाहिजे. ही कंडिशन कळली आहे तुम्हाला, ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. काय म्हटलं मी आत्ता की SN1मध्ये काय तयार व्हायला पाहिजे, कार्बोकॅटायन. आणि तो कार्बोकॅटायन कसा व्हायला पाहिजे, स्टेबल. ओके. सो आता या ठिकाणी मला बघायचं आहे की कार्बोकॅटायन कसा तयार होणार. सो कॉमन सेन्स आहे, जर इथनं Cl ब्रेक झाला, बरोबर, जर इथनं Cl गेला, तेच करणार ना तुम्ही न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशनमध्ये. Clला काढणार आणि त्याच्याऐवजी काय जोडणार आहे, OH जोडणार आहे. सो हा Cl मधचा C आणि Cl मधला बॉन्ड जर तुटला तर याच्यावर कुठला चार्ज असेल मला सांगा, मायनस असेल. का बरं मायनस असेल, बिकॉज इट इज मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. आणि कार्बनवर जो चार्ज असेल तो कुठला चार्ज असेल, प्लस चार्ज असेल. ओके. सो या लॉजिकने याच्यामध्ये हा अशा प्रकारचा कार्बोकॅटायन तयार होतो. ओके. इथे असे बॉन्ड्स असतात आणि याच्यावर कुठला ग्रुप चार्ज डेव्हलप होतो, प्लस. सो हा कोणता कार्बोकॅटायन तयार झाला, हा झाला बेन्झिल कार्बोकॅटायन. कोणता कॅटायन तयार झाला, बेन्झिल कार्बोकॅटायन. ओके. आता आपल्याला बघायचं कार्बोकॅटायन तर तयार झाला, म्हणजे SN1ची पहिली रिक्वायरमेंट त्यांनी सॅटिस्फाय केली. मला बघायचं आहे की हा स्टेबल आहे का, बरोबर आहे. स्टेबल असेल तर माझी दुसरी पण रिक्वायरमेंट सॅटिस्फाय होईल. ओके. मग मला बघायचं आहे की इज इट स्टेबल. सो आता हा स्टेबल कसा आहे यासाठी तुम्हाला रेझोनन्स कळलेला असला पाहिजे. सो फर्स्ट ऑफ ऑल यू टेल मी, फ्रॉम युअर 11th स्टँडर्ड डू यू अंडरस्टँड द कन्सेप्ट ऑफ रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय हे कळलं होतं का तुम्हाला, सांगा बरं मला. रेझोनन्सची बेसिक डेफिनेशन काय आहे, तर व्हॉट इज रेझोनन्स. रेझोनन्स म्हणजे काय, अतिशय इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला. इथून पुढे आपल्याला अनेकदा डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड आले की रेझोनन्स हा शब्द लागणार आहे. सो व्हॉट इज रेझोनन्स, हाऊ यू विल डिफाईन रेझोनन्स. कोणामध्ये रेझोनन्स तुम्ही बघितलेला होता, बेन्झिनमध्ये. बेन्झिनमध्ये तुम्ही रेझोनन्स बघता, रेझोनेटिंग स्ट्रक्चर बघता. काय असतं रेझोनन्स म्हणजे, काय असतं, काय करतो आपण रेझोनन्स म्हणजे, सांगा. तुम्हाला जे कळलेलं आहे ते सांगा. काय करतात आपण, रेझोनन्स दाखवतात दोन कंपाऊंड किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण बघतो, म्हणजे एक्झॅक्टली काय असतं. सो अंडरस्टँड दिस कन्सेप्ट. रेझोनन्स म्हणजे काय, तर बेसिकली समजा मी जर इथे हा बेन्झिन घेतला, रेझोनन्स सांगते तुम्हाला काय, तर समजा विसरला असाल तर हा बेन्झिन घेतला. आता इथे बघा, याच्यामध्ये हा सिंगल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, बरोबर आहे. इफ यू रिमेंबर, जर डबल बॉन्ड असेल तर एक बॉन्ड त्यामधला सिग्मा असतो आणि दुसरा कुठला असतो, पाय असतो. हे तुम्हाला मी नेचर ऑफ केमिकल बॉन्डमध्ये सांगितलं आहे. सो यातला हा बॉन्ड एक सिग्मा आहे आणि हा बॉन्ड कुठला आहे मला सांगा, पाय. तसाच हा सिग्मा आहे, हा पाय आहे, हा सिग्मा आहे आणि हा पाय. इफ यू रिमेंबर द अनदर सेंटेन्स, पाय बॉन्ड इज वीक बॉन्ड. आठवतो तुम्हाला, पाय बॉन्ड वीक आहे. त्याच्यामुळे हे इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात मला सांगा, एका ठिकाणाहून दुसरीकडे मूव्ह होऊ शकतात, बरोबर आहे. तो वीक असल्यामुळे इलेक्ट्रॉनला फ्लेक्झिबिलिटी आहे. थोडक्यात सोपं सांगते, समजा मला आता इथे मूव्ह व्हायचं आहे तर मला पॉसिबल आहे. का बरं, कारण माझा आणि या सरफेसमधला बॉन्ड कसा आहे मला सांगा, वीक आहे. पण जर का मी इथे आत्ता फेविकॉल लावला, बरोबर, आणि त्याच्यावर जर उभी राहिली तर मला मूव्ह होता येणार नाही आहे. का बरं मूव्ह होता येणार नाही आहे, कारण त्याचा जोड जोरात असेल, बरोबर आहे. सो सांगण्याचा उद्देश असा आहे की तो बॉन्ड कसा असेल, स्ट्रॉंग असेल. स्ट्रॉंग जर असेल तर त्या इलेक्ट्रॉनला काय होता येत नाही, डिलोकलाइज होता येत नाही. डिलोकलाइजचा अर्थ काय, डी म्हणजे रिमूव्हल, लोकल म्हणजे प्लेस. आपली जागा सोडून दुसरीकडे मूव्ह होणं, याला तुम्ही काय म्हणता, डिलोकलाइज. म्हणजे तुमचा इथून तुम्ही उठलात आणि दुसऱ्या बेंचवर जर जाऊन बसला तर तुमचं काय झालं मला सांगा, डिलोकलायझेशन झालं. ओके. सो मला सांगा तुम्ही की यातलं डिलोकलायझेशन इझिली कोणाचं होऊ शकतं, पाय इलेक्ट्रॉन्सचं. का पाय इलेक्ट्रॉन्स होऊ शकतं, कारण तो वीक बॉन्ड आहे. सो ते इलेक्ट्रॉन काय होऊ शकतात, आतमध्ये मूव्ह होऊ शकतात, बरोबर. मग
असं दुसरी पॉसिबिलिटी आहे की नाही की इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील, बरोबर, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील आणि हे इलेक्ट्रॉन वरती शिफ्ट होतील. ओके, असं जर झालं तर याचं नवीन स्ट्रक्चर कसं मिळेल मला सांगा. याच्याऐवजी इथे पाय बॉन्ड येणार, बरोबर, याच्याऐवजी इथे पाय बॉन्ड येणार आणि याच्याऐवजी इथे पाय बॉन्ड येणार. मला सांगा आपण कार्बन ॲटमच्या किंवा हायड्रोजन ॲटमच्या पोझिशन चेंज केल्यात का? आत्ता नाही केल्या. आपण कोणाची पोझिशन चेंज केली? इलेक्ट्रॉन्सची केली. पायबॉन्ड म्हणजेच थोडक्यात कोण झाले? ते इलेक्ट्रॉन्स झाले. सो आपण या ठिकाणी कोणाची पोझिशन चेंज करतोय? इलेक्ट्रॉन्सची. जर असे दोन स्ट्रक्चर असतील की त्यामध्ये ॲटमच्या पोझिशन सारख्याच ठेवल्यात पण कोणाच्या पोझिशन चेंज केल्या? इलेक्ट्रॉन्सच्या पोझिशन चेंज केल्या. सो अशा दोन स्ट्रक्चरला एकमेकांचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स म्हणतात. काय म्हणतात त्यांना? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस. सो व्हॉट इज रेझोनन्स कसा सांगणार मला सांगा. इफ the position of electrons is different but the position of atoms is same, then the two structure obtained are called as what? Resonating structure, and the phenomenon is called as resonance. So सगळ्यांना कळले रेझोनन्स. सो हे बेन्झिनचे दोन रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे. हे तुम्हाला असं सांगतात आहेत की नॉट नेसेसरी हा पाय बॉन्ड इथेच असला पाहिजे. जर मी याला आत्ता समजा नंबर दिले असते 1 2 3 4 5 6 तर कंपल्सरी नाही आहे की हा बॉन्ड 1 2 मध्येच असला पाहिजे. हा बॉन्ड कोणामध्ये असू शकतो? 2 आणि 3 मध्ये सुद्धा असू शकतो. थोडक्यात या बॉन्ड्सची काय होते मला सांगा? मूवमेंट होते. बॉन्ड्सची मूवमेंट म्हणजेच कोणाची मूवमेंट झाली? इलेक्ट्रॉन्सची मूवमेंट, पाय इलेक्ट्रॉन्सची मूवमेंट. सो रेझोनन्स कळला. आता मला सांगा तुम्ही, सो रेझोनन्ससाठी सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट काय? असे इलेक्ट्रॉन पाहिजे आपल्याला जे मूव्ह होऊ शकतात, बरोबर आहे. असे इलेक्ट्रॉन पाहिजे जे डिलोकलाइज होऊ शकतात, बरोबर आहे. सो थोडक्यात सिंगल बॉन्ड जर असेल तर तो रेझोनन्स दाखवेल का मला सांगा? नाही दाखवणार. का बरं? कारण त्याचे इलेक्ट्रॉन्स काय होणार नाही? मूव्ह होणार नाही. सो जर आपल्याला रेझोनन्स बघायचा असेल तर आपल्याला प्रायमरी कंडिशन अशी आहे की त्याच्यामध्ये काय असले पाहिजे? पाय इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. काय असले पाहिजे? पाय इलेक्ट्रॉन्स असले पाहिजे. कळलंय सोप्या भाषेमध्ये जे सांगितलंय मी आत्ता? ओके, मग मला तुम्ही सांगा हे जे स्ट्रक्चर मी बोर्डवर काढलंय हे आपल्याला काय दाखवू शकतं? रेझोनन्स दाखवू शकतं. का रेझोनन्स दाखवू शकतं? कारण यामध्ये पायबॉन्ड्स आहे. सो यातले इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात मला सांगा? डिलोकलाइज होऊ शकतात. आता या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे तो बिचारा एकटाच कसा आहे मला सांगा? डेफिशियंट आहे. डेफिशियंटचा अर्थ कळतोय ना तुम्हाला की त्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला, त्याच्याकडे कोण नाही आहे? इलेक्ट्रॉन्स नाही आहे. तुम्ही मला सांगा की हा जो टर्शरी कार्बोकॅटायन आपण काढला होता, बरोबर, तो का बरं स्टेबल होता? इफ यू रिमेंबर अ व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट कॉल्ड ॲज इंडक्टिव्ह इफेक्ट. मी सांगितलं होतं इंडक्टिव्ह इफेक्ट आणि मी हेही वाक्य तुम्हाला लिहून दिलं होतं की पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट म्हणजे काय? जे इलेक्ट्रॉन काय करतात? डोनेट करतात. विसरायचं नाही आहे, बरोबर. सो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स जर असतील तर ते कोणता इफेक्ट दाखवतात? प्लस आय इफेक्ट. आणि तुम्हाला अजून एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं होतं की सगळे अल्किल ग्रुप्स हे कोण दाखवतात? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट दाखवतात. म्हणजे सगळे अल्किल ग्रुप्स हे काय डोनेट करत असतात? इलेक्ट्रॉन डोनेट करत असतात. आता मला सांगा, सो या कार्बनला हा अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करेल, हा अल्किल ग्रुप इलेक्ट्रॉन डोनेट करेल, हाही करेल. थोडक्यात याची जी डेफिशियन्सी होती ती कमी झाली की नाही? बरोबर आहे. का बरं डेफिशियन्सी कमी झाली? कारण त्याच्यावर फक्त पॉझिटिव्ह चार्ज होता पण या बाजूच्या तिघांनी त्याला काय डोनेट केले? इलेक्ट्रॉन्स डोनेट केले. म्हणजे तुम्हाला एखादा चॅप्टर समजलेला नाही आहे आणि मी तुम्हाला तो 2-3 प्रकारे समजवायचा प्रयत्न केला तर तुमची ती डेफिशियन्सी कमी होणार आहे, बरोबर. तसं या केसमध्ये कार्बनची डेफिशियन्सी काय झाली मला सांगा? कमी झाली. डेफिशियन्सी कमी झाली म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली म्हणजे तो कसा व्हायला लागला? स्टेबल व्हायला लागला. ओके, मग तुम्हाला लॉजिक मला इथे सांगायचं आहे की आपल्याला या पॉझिटिव्ह चार्जला सुद्धा स्टेबल करायचं आहे. जसं आपण याला स्टेबल केलं होतं तिन्हीकडनं इलेक्ट्रॉन देऊन, तसं आपल्याला या पॉझिटिव्ह चार्जला सुद्धा काय करायचं आहे? स्टेबल करायचं आहे. सो कॅन यू थिंक नाव की कोण याला स्टेबल करायचा प्रयत्न करेल? कोण याला इलेक्ट्रॉन देईल? व्हेरी गुड, व्हेरी व्हेरी थॉटफुल प्रोसेस यू आर डुईंग. की याच्यातले पाय इलेक्ट्रॉन याला काय देतील मला सांगा? इलेक्ट्रॉन देतील. का बरं? कारण ते त्याचे नेबर आहेत. स्वतःकडे बॉन्ड तयार करण्यापेक्षा ते डिलोकलाइज होऊ शकतात. त्यांना कळलंय की कार्बन बिचारा कसा आहे? डेफिशियंट आहे. सो व्हाय नॉट टू गिव्ह अवर 2 इलेक्ट्रॉन्स टू कार्बन? त्याने बिचाऱ्याची काय कमी होणार आहे? डेफिशियन्सी. म्हणजे एखाद्याला जर कळलं नसेल आपल्या मित्राला तर आपण सांगण्याचा प्रयत्न करतो. आपण असं म्हणतो का नॉर्मल प्रोसेसमध्ये? आपण असं म्हणतो नाही याला समजलं नाही, बरंच झालं, मार्क कमी मिळणार आहेत. अशी नॉर्मल
टेंडन्सी नसते. नॉर्मल टेंडन्सी काय असते की नाही समजलं तर समजून सांगायचं, त्याने त्याचा फायदा होतो. तसं या केसमध्ये हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हे कोणाला दिले जातात मला सांगा? कार्बनला दिले जातात. ओके, आता मला सांगा तुम्ही, जर हे कार्बनला दिले गेले तर बिकॉज ऑफ दॅट व्हॉट विल हॅपन, याच्यावरचा जो पॉझिटिव्ह चार्ज आहे बरोबर, तो पॉझिटिव्ह चार्ज कसा झाला असेल मला सांगा? कमी झाला असेल, कारण त्याला काय मिळाले? आता इलेक्ट्रॉन्स मिळाले. सो याच्यामध्ये डबल बॉन्ड कॅरेक्टर डेव्हलप होतं. काय तयार करतो? तो डबल बॉन्ड तयार करतो. म्हणजे इथले इलेक्ट्रॉन कोणाकडे शिफ्ट झाले मला सांगा? या 2 कार्बन ॲटममध्ये. समजून घ्या, कन्सेप्च्युअल पार्ट आहे. नाही समजला कितीही प्रयत्न केला पाठ करून लिहायचा तरी लिहिता येणार नाही. आणि असे कन्सेप्ट तुम्हाला विचारले जातात परीक्षेमध्ये. ओके, स्पेशली जेई मेन्स जर प्रिपेअर करत असाल तर दिज आर द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स विच शुड बी आस्क. ओके, सो थोडक्यात या ठिकाणी डबल बॉन्ड तयार झाला. का डबल बॉन्ड तयार झाला कळलंय? का बरं तयार झाला सांगा पटकन? कारण त्याला काय मिळाले? पाय इलेक्ट्रॉन मिळाले. पण असं ज्या वेळेला झालं त्याला याने इलेक्ट्रॉन दिले खरे, पण आता या ॲटमवर कोणता चार्ज आला मला सांगा? पॉझिटिव्ह आला. बरोबर आहे, याच्यावर पॉझिटिव्ह आला. बरोबर आहे ना? का बरं पॉझिटिव्ह आला? कारण त्याने त्याचे इलेक्ट्रॉन काय केले? देऊन टाकले. म्हणजे थोडक्यात आता चित्र असं दिसेल की या पर्टिक्युलर कार्बनवर कोणता चार्ज डेव्हलप झाला? पॉझिटिव्ह. आपण बाकीच्यांचा आत्ता बघणार नाही आहे. ओके, सो थोडक्यात याने याचा पॉझिटिव्ह चार्ज डिस्पर्स केला. म्हणजे त्याच्या डेफिशियन्सीमध्ये यांनी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन केलं. कळलंय तुम्हाला? थोडक्यात त्याची डेफिशियन्सी तो समजून घेतोय आणि त्याला कमी करण्याचा काय करतोय मला सांगा? प्रयत्न करतोय. त्या नादामध्ये तो स्वतः कसा झाला? पॉझिटिव्ह झाला. म्हणजे आता एकट्या कार्बनवर पॉझिटिव्ह चार्ज राहिला नाही, तो पॉझिटिव्ह चार्ज कसा होतोय? थ्रूआउट द चेन काय होतोय मला सांगा? डिस्पर्स होतोय. म्हणजे डेफिशियन्सी कोणा एकाचीच राहिली नाहीये, ती डेफिशियन्सी सगळ्यांची होते. कळतंय तुम्हाला? ओके, आता मला सांगा मग, जर याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आला असेल तर तुम्ही मला सांगा हा पॉझिटिव्ह चार्ज कोण कमी करायचा प्रयत्न करेल? आता साईडचे जे 2 इलेक्ट्रॉन आहे. व्हेरी गुड, यू आर अंडरस्टँडिंग रेझोनन्स. आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. ओके, हे 2 इलेक्ट्रॉन याला इलेक्ट्रॉन्स देतील. परत तोच उद्देश असेल की याचा काय कमी करायचं मला सांगा? पॉझिटिव्ह चार्ज, याची डेफिशियन्सी कमी करायची. सो या केसमध्ये तुम्हाला मिळणारं स्ट्रक्चर काय असेल मला सांगा? परत याने इलेक्ट्रॉन दिले म्हणजे याच्यावर कोणाला? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे कसं ते लोड कमी करतात आहेत बघा सांगा. जर एखाद्याला खूप लोड आलं असेल कामाचं बरोबर, तर बाकीचे त्याला मदत करतात आहेत कमी करण्यामध्ये. ही स्टेबिलिटी आहे की अनस्टेबिलिटी आहे? स्टेबिलिटी झाली ना. इट्स डुईंग अ टीमवर्क. ओके, सो या केसमध्ये सुद्धा हा पॉझिटिव्ह चार्ज बिचारा एकटा शेअर करत नाही आहे. तो एकटाच डेफिशियंट नाही आहे. त्याची डेफिशियन्सी सगळेजण काय करतात आहेत? शेअर करायचा प्रयत्न करतात आहे. अँड दॅट इज बिकॉज ऑफ दिस 2 ब्युटिफुल इलेक्ट्रॉन्स कॉल्ड ॲज पाय इलेक्ट्रॉन. हे जर नसते, समजा हे स्ट्रक्चर जर पायबॉन्ड नसते तर यांनी मात्र याला काय दिले नसते मला सांगा? इलेक्ट्रॉन. कारण त्याला जर इलेक्ट्रॉन द्यायला लागले असते सिग्मा बॉन्डला तर त्याला काय तोडावा लागला असता? बॉन्डच तोडावा लागला असता. सो विच इज नॉट पॉसिबल. ते स्ट्रक्चर आपण डिस्टर्ब करू शकत नाही, कारण आपण मगाशीच म्हटलं की स्ट्रक्चर डिस्टर्ब व्हायला नको, फक्त कोणाची पोझिशन बदलायला पाहिजे? इलेक्ट्रॉन्सची. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस नाव. सो तिसरं स्ट्रक्चर सांगू शकता मला कसं येणार? तर सांगा बरं कसं येणार? तर इथे काय आलेलं आहे? डबल बॉन्ड CH2. आता या ठिकाणी काय तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल आणि या कार्बनवर कोणाला? पॉझिटिव्ह चार्ज आला. ओके, हा आहे तसाच आहे अजून. ओके, आता तिसरं स्ट्रक्चर सांगा मला काय होणार? तर आता तुम्हाला कळायलाच लागलेलं आहे. बरोबर आहे, तुमचा कन्सेप्टच क्लिअर झाला आहे आता. सो तिसरं स्ट्रक्चर, तिसरं म्हणजे तिसरं नसेल ते चौथं असेल. सो तिसरं स्ट्रक्चर काय झालं की याचे इलेक्ट्रॉन याला मिळाले. बरोबर, आणि या कारणाने हा परत एकदा काय झाला मला सांगा? इथे कोणता बॉन्ड आला? सॉरी, इथे कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह. आणि या केसमध्ये काय तयार झाला? डबल बॉन्ड. सो इथे डबल बॉन्ड आहे आणि याला काय तयार झालं? CH2. बरोबर, शेवटी परत एकदा काय होतं की हे बॉन्ड याला इलेक्ट्रॉन देतात आणि परत कोणावर चार्ज येतो? कार्बनवर. म्हणजे थोडक्यात हा कार्बनचा जो चार्ज आहे तो थ्रूआउट द चेन काय होतो मला सांगा? डिस्पर्स होतो. आणि या कारणाने जेवढा तो डिस्पर्स होईल तेवढी त्याची काय वाढते मला सांगा? स्टेबिलिटी वाढते. एनिवे, आय वॉज टॉकिंग अबाउट दिस पॉझिटिव्ह चार्ज. सो मी असं सांगत होती तुम्हाला की या डबल बॉन्ड परत याला काय देईल मला सांगा? इलेक्ट्रॉन्स देईल. सो याच्यावरची डेफिशियन्सी कमी होणार आणि परत चार्ज कोणावर डेव्हलप होणार? कार्बनवर. म्हणजे थोडक्यात
त्या कार्बनचं वाक्य आपण असं म्हणत होतो महत्त्वाचं, की जेवढा तो कार्बनवरचा पॉझिटिव्ह चार्ज काय होईल, डिस्पर्स होईल, तेवढी त्याची काय वाढेल मला सांगा, स्टेबिलिटी वाढेल. सो आपण 2 कंडिशन सॅटिस्फाय केल्या SN1साठी. पहिली कंडिशन होती की SN1 मध्ये काय तयार व्हायला पाहिजे, कार्बो कॅटायन तयार व्हायला पाहिजे. आणि दुसरी कंडिशन होती की तो कार्बो कॅटायन कसा असला पाहिजे, स्टेबल. अशा 2 कंडिशन जर सॅटिस्फाय होत असतील तर तो प्रकार काय दाखवतो मला सांगा, SN1. आता तुम्ही मला सांगा की बेन्झिल हलाइडमध्ये या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्यात की नाही. पहिली कंडिशन काय सॅटिस्फाय झाली, त्याने कार्बो कॅटायन तयार केला. आणि दुसरी कंडिशन काय सॅटिस्फाय झाली, तो स्टेबल झाला बिकॉज ऑफ द प्रोसेस कॉल्ड ॲज रेझोनन्स. and due to that this particular benzyl halide will show which type of mechanism, SN1. okay, so benzylic halide कोणतं मेकॅनिझम दाखवतात, SN1. कळलं हे तुम्हाला? ऑल ऑफ यू अंडरस्टूड दिस? प्लीज टेक अ होमवर्क क्वेश्चन. म्हणजे मी अजून पुढे कंटिन्यू करणार आहे, पण तुम्ही काढायचे चित्र. हे आत्ता कॉपी पेस्ट करायचे नाही आहेत. याचं कारण असं आहे की ते मला बघायचं आहे की तुम्हाला काढता येतात की नाही आणि लॉजिकली काढता येतात की नाही. सो विल नॉट कॉपी पेस्ट दॅट पार्ट, यू विल डू इट फ्रॉम टेक्स्टबुक. सो टेक अ क्वेश्चन. State which type of mechanism is shown by benzylic halide. And draw its रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हे नाही पहिल्या स्टेपमध्ये काढता आले तर 2दा प्रॅक्टिस करायची, कारण ते 2-3 मार्काला विचारले जातात. ड्रॉ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. सो रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे कन्सेप्च्युअल आहे, नुसतं चित्र काढायला गेले तर काढता येणार नाही आहे. कळलं हे? काढता येतील तुम्हाला? ठीक आहे. आता असाच, आता मी मग काही लिहून देत नाही, तुम्ही लिहिणार आहात ते. कळलं नाही? ओके. आता पुढचा तुम्हाला आठवत असेल, आपण ज्यावेळेला नॉमेनक्लेचर डिस्कस केलं होतं त्यावेळेला आपण ॲलिलिक हलाइड्स डिस्कस केले होते. ॲलिलिक, व्हिनिल केला होता आणि दुसरा कुठला केला होता मला सांगा, ॲलिलिक हलाइड. एनीवन रिमेंबर्स व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ ॲलिलिक हलाइड? CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज ॲलिल ग्रुप. या ग्रुपला काय म्हणतात? ॲलिल ग्रुप. माहिती नसेलचा प्रश्नच नाही आहे, कारण मी आधी सांगितलं होतं. पहिलं लेक्चर जे होतं की नाही आपलं नॉमेनक्लेचरचं, त्या लेक्चरच्या वेळेला सांगितलं होतं व्हॉट इज ॲलिल हलाइड. सो ते विसरला असाल तर लक्षात घ्या. व्हॉट इज ॲलिल हलाइड? CH2 डबल बॉन्ड CH डॅश CH2. या ग्रुपला कोणता ग्रुप म्हणतात? ॲलिल ग्रुप. आता याला जर मी Cl जोडला, आपण परत बघतोय की हा कोणतं मेकॅनिझम दाखवेल, SN1 दाखवेल की SN2 दाखवेल. बरोबर आहे? ते आपल्याला बघायचं आहे. सो ॲलिल हलाइडसुद्धा SN1 मेकॅनिझम दाखवतात. म्हणजे या ठिकाणी सुद्धा कोण तयार व्हायला पाहिजे मला सांगा? कार्बो कॅटायन तयार व्हायला पाहिजे. आणि तो कार्बो कॅटायन कसा व्हायला पाहिजे? स्टेबल व्हायला पाहिजे. या 2 कंडिशन त्याने सॅटिस्फाय केल्या तर तो कोणतं मेकॅनिझम दाखवणार आहे? SN1. सो लेट्स चेक तसं होतं आहे का. आता हा ॲलिलिक हलाइड झाला. बरोबर आहे? ॲलिलिक हलाइड झाला म्हटल्यावर विल डू धिस की आपल्याला न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन करायचे. म्हणजे Clला कोणी रिप्लेस केलं असतं? OHने. थोडक्यात या कार्बनवर कुठला चार्ज आला असता मला सांगा? पॉझिटिव्ह. आता तुम्ही मला पटकन सांगा की हा पॉझिटिव्ह चार्ज इथे कमी होण्याचे कोणाकडनं चान्सेस आहेत मला सांगा? या मधल्या कार्बनकडनं. ॲब्सोल्युटली करेक्ट. बरोबर. का बरं? कारण याला कोण कनेक्टेड आहे? डबल बॉन्ड कनेक्टेड आहे. सो हे पाय इलेक्ट्रॉन कोणाला देईल? तो या कार्बनला देईल. बरोबर. आणि कसं चित्र तयार होईल कळतंय तुम्हाला? इथे येणार तुमचा CH2. बरोबर. CH इथे येणार तुमचा CH2. डबल बॉन्ड कुठे तयार होणार? या केसमध्ये. आणि या कार्बनवर कुठला चार्ज आला असेल? पॉझिटिव्ह. थोडक्यात मघासारखाच तो पॉझिटिव्ह चार्ज परत एकदा पूर्ण चेनभर काय होतोय मला सांगा? डिस्पर्स होतोय. आणि डिस्पर्स झाल्यामुळे ती काय वाढते? त्याची स्टेबिलिटी वाढते. इथे अजून पुढे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम म्हणजे माहिती तुम्हाला काय? कॉन्ज्युगेटेड म्हणजे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्डची जी सिस्टीम असते त्या सिस्टीमला म्हणतात कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. सो व्हॉट इज कॉन्ज्युगेटेड सिस्टीम? द सिस्टीम ऑफ अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड इज कॉल्ड ॲज कॉन्ज्युगेटेड सिस्टीम. सो ही कॉन्ज्युगेटेड सिस्टीम झाली. का बरं कॉन्ज्युगेटेड झाली? इथे सिंगल बॉन्ड आणि फॉलोड बाय कोण आहे? डबल बॉन्ड आहे. सो इथे सुद्धा काय होऊ शकतो मला सांगा? रेझोनन्स होऊ शकतो. रेझोनन्स का बरं होऊ शकतो? कारण हे पाय इलेक्ट्रॉन कुठे जाऊ शकतात? यांच्याकडे. डबल बॉन्डची पोझिशन इथे आली आणि याने इलेक्ट्रॉन दिले म्हणून याच्यावर काय तयार झाला? पॉझिटिव्ह चार्ज. थोडक्यात एकट्या कोणाला त्या पॉझिटिव्ह चार्जचं लोड घ्यायचं नाही आहे. दॅट इज गोइंग टू बी डिस्पर्स थ्रू आउट द चेन अँड ड्यू टू दॅट द आयन फॉर्म वुड बी वॉट? इट वुड बी स्टेबल. सो इन दिस वे दिस ऑल्सो शोज वॉट? SN1 मेकॅनिझम. कळलं आहे तुम्हाला? सो टेक सेकंड क्वेश्चन.
state which type of nucleophilic substitution is shown by allylic halides and draw its resonating structures. Draw its resonating structures. करता येईल का? दोनच स्ट्रक्चर काढायचे आहेत, फक्त चार्ज काय दाखवणार आहे तुम्ही, एकीकडनं दुसरीकडे मूव्ह झालेला, बरोबर. पण अर्थ कळतोय का मूव्ह होतोय तो, कशामुळे होतोय, बिकॉज ऑफ द डिलोकलायझेशन ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. इथे मूव्हिंग वगैरे असे शब्द वापरायचे नाही, इथे मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन म्हणायचं नाही. ते कोणता शब्द आला पाहिजे मला सांगा, डिलोकलायझेशनच आला पाहिजे. जरी तो वेगळा असला तरी पण डिलोकलायझेशन, त्याचा सोपा अर्थ आपण काय घेणार, ट्रान्सफर किंवा मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स. ओके, सो आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड दिस टू कन्सेप्ट्स विच आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की का बरं SN1 मेकॅनिझम दाखवतात. मग आता SN1कडे 3 कॅटेगरी आल्या. जे टर्शरी अल्किल हलाइड असतात ते SN1 दाखवतात, जे बेन्झिलिक हलाइड्स असतात ते SN1 दाखवतात, आणि जे ॲलिलिक हलाइड्स असतात ते सुद्धा काय दाखवतात, SN1 मेकॅनिझम. सो इज इट व्हेरी क्लिअर इन युअर माइंड? ओके, नाव लेट्स मूव टू द नेक्स्ट पार्ट ऑफ दिस चॅप्टर. इफ यू गो टू द नेम ऑफ दिस चॅप्टर, द नेम वॉज लाईक दिस. मी कदाचित अर्धवट लिहिलं असेल, मला माहिती नाही. नाव होतं या चॅप्टरचं हॅलोजन. येस, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन्स अँड एरिन्स. ओके, एरिन्स हा याचा सेकंड पार्ट आहे. सो नाव टुडे वी आर गोइंग टू स्टार्ट व्हॉट इज एरिन्स. एरिन्स म्हणजे काय होतं? सो एरिन्स म्हणजे थोडक्यात काय होणार, एरिन्स म्हणजे जर तुमच्या बेन्झिनला, बेन्झिन रिंगला, बेन्झिन असं पण दाखवतात. असं का दाखवतात माहिती आहे तुम्हाला, हा गोल का बरं दाखवतात? रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणजे काय, की द डबल बॉन्ड थ्रू आउट द 6 कार्बन प्रेझेंट असू शकतात, आणि बिकॉज ऑफ दॅट तो असा दाखवतात, किंवा बरेचदा असा डॉटेड गोल दाखवतात. सो त्या डॉटेड गोलचा अर्थ असाच असतो की हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर आहे त्याचं, बरोबर आहे. एनिवे, सो आता जर या बेन्झिनला एखादा किंवा एकापेक्षा जास्त हॅलोजन जर प्रेझेंट असतील, तर जे कंपाऊंड तयार होतात त्या कंपाऊंडला म्हणतात हॅलो एरिन्स. काय म्हणतात त्या कंपाऊंडला? हॅलो एरिन्स. सो व्हॉट इज हॅलो एरिन्स? इफ the benzene is connected with one or more halogen atoms, then the compounds so form are called as haloarenes. So सगळ्यात बेसिक हॅलोएरिन कोण असेल मला सांगा, बेन्झिन रिंग घ्यायचा आणि त्याला काय जोडणार आपण, Cl किंवा Br किंवा I, आणि याला नाव ठेवणार. सो याचं नाव अतिशय सिंपल आहे. काय नाव असेल मला सांगा, Cl फॉर क्लोरो आणि बेन्झिन फॉर बेन्झिन. सो नाव काय असेल, क्लोरोबेन्झिन. काय म्हणणार याला आपण, क्लोरोबेन्झिन. किंवा याला दुसरं नाव देता येतं आपल्याला, याला आपल्याला आत्ताच बघितलं आपण, फिनिल ग्रुप आहे हा. हा जर असा घेतला तर C6H5 फिनिल आहे, आणि Cl आहे म्हणजे कोण झालं मला सांगा, क्लोराईड. सो याला काय म्हणता येणार आहे, फिनिल क्लोराईड, किंवा दुसरं नाव काय, क्लोरोबेन्झिन. बट इट इज नॉट बेन्झिल ग्रुप. हा बेन्झिल क्लोराईड नाही आहे, बेन्झिल क्लोराईड नाही आहे. बेन्झिल म्हणजे कोणता ग्रुप पटकन सांगा, C6H5CH2. CH2 जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याला काय म्हणत नाही आपण, बेन्झिल म्हणत नाही. सो दोघांमध्ये क्लॅरिटी आली आहे काय? सो दिस कंपाऊंड कॅन बी कॉल्ड ॲज क्लोरोबेन्झिन ऑर इट इज कॉल्ड ॲज फिनिल क्लोराईड. आता नावं घेऊया आपण या वेगवेगळ्या कंपाऊंडचे. सो विल डिस्कस अबाउट द नॉमेनक्लेचर पार्ट विच इज व्हेरी सिम्पल. समजा याला तुम्हाला नाव द्यायचं आहे, सो तुम्ही पटकन मला सांगा याला काय नाव देणार आता तुम्हाला जे सुचतं आहे ते. डायक्लोरोबेन्झिन. पण नुसतं डायक्लोरोबेन्झिन म्हणून चालणार आहे का? आता पोझिशन द्याव्या लागतील. एकाला जर 1 म्हणलं तर दुसऱ्याला 2 म्हणणार, याला जर 1 म्हणलं तर हा 2 आला असता, म्हणजे काय म्हटलं असतं त्याला, 1,2 डायक्लोरोबेन्झिन. किंवा याला आणखीन एक कॉमन नाव देतात. येस, बरोबर सांगितलं कोणीतरी, ऑर्थो. ॲब्सोल्युटली करेक्ट. याला ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन म्हणतात. काय म्हणतात त्याला, ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन. का बरं ऑर्थो म्हणतात माहिती आहे? सांगा बरं. ऑर्थो, पॅरा आणि मेटा पोझिशन म्हणजे काय? 1, 2 आणि 1, 6 या पोझिशनला ऑर्थो म्हणतात. ही 1 जर घेतली तर ही 1, 2 आणि 1, 6 पोझिशन जर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, ऑर्थो. 1, 3 किंवा 1, 5 याला काय म्हणतात, मेटा पोझिशन. आणि 1, 4 जर असेल तर याला काय म्हणतात, पॅरा पोझिशन. सो ऑर्थो, मेटा आणि पॅरा हे म्हणजे त्याचे काय झाले, कॉमन नॉमेनक्लेचर झाले. सो या कंपाऊंडला ॲब्सोल्युटली करेक्ट आपण काय म्हणू शकतो, ऑर्थो डायक्लोरोबेन्झिन. मग आता याला काय म्हणणार तुम्ही, पॅरा डायक्लोरोबेन्झिन, कारण 1, 4ला आहे. आणि याला काय म्हटलं असतं मला सांगा, मेटा डायक्लोरोबेन्झिन.
सो नावं लक्षात आले कसे द्यायचे तर ऑर्थो केव्हा म्हणायचं, पॅरा केव्हा म्हणायचं आणि मेटा केव्हा म्हणायचं. समजा जर मी असं चित्र काढलं असतं आत्ता, तर याला तुम्ही मला सांगा काय नाव दिलं असतं. आता याला ऑर्थो किंवा पॅरा किंवा मेटा म्हणता येणार नाही, कारण ऑर्थो किंवा पॅराला किती पाहिजे असतात, ग्रुप्स फक्त 2च पाहिजे असतात. इथे 2 नाही आहे, इथे 2पेक्षा जास्त आहेत. सो या कंपाऊंडला काय म्हणणार तुम्ही, लॉजिकल. टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. 1 म्हणायचं, 2 म्हणायचं, 3 म्हणायचं, ट्राय म्हणायचं, क्लोरो म्हणायचं, बेन्झिन म्हणायचं. मग थोडक्यात कसं नाव म्हणायचं, 1 2 3 ट्राय क्लोरो बेन्झिन. ओके. आता याला विचारते काय तर, नॉमेनक्लेचर खूप सुंदर आहे याचं, काही डोकं लागतच नाही त्याला. काय म्हणणार, 1 3 5 6च तर नंबर आहे सगळे मिळून, बरोबर आहे की नाही. 6पेक्षा जास्त यायला सुद्धा नको केमिस्ट्रीमध्ये, बरोबर. तेवढेच नंबर आले तरी आपलं काम भागतं हॅलो ॲरेन्समध्ये. हा 1 असेल, हा 3 असेल, हा 5 असेल, याला म्हणतो आपण 1 3 5 ट्रायक्लोरो बेन्झिन. फक्त हा पॉईंट तुम्हाला मला सांगायचं आहे की हे चित्र असं सिमेट्रिकल दिसतंय. सिमेट्रिकल म्हणजे काय, एक सोडला मग क्लोरीन लावला, एक सोडला मग क्लोरीन लावला, एक ग्रुप सोडला मग क्लोरीन लावला. छान दिसतंय ना, असं व्यवस्थित अरेंज केलेलं आहे. सो म्हणून त्याला सिमेट्रिकल म्हणतात आणि म्हणून त्याला सिम ट्रायक्लोरोबेन्झिन म्हणतात. सिम इज नॉट युअर सिम, ओके. सिम इज SYM, सिमेट्रिकल. ओके. सो सिम ट्रायक्लोरोबेन्झिन म्हणजेच कोण झालं मला सांगा, 1 3 5. कोणता झाला, 1 3 5. का बरं सिम म्हटलंय त्याला कळलंय, का बरं सिमेट्रिकल दिसतोय तो. एकानंतर एक पॉईंट सोडला आहे कार्बनचा आणि मग तुमचा क्लोरीन अटॅच केला आहे. सो या कंपाऊंडला आपण म्हणतो सिम ट्रायक्लोरोबेन्झिन. हे झालं त्याचं कॉमन नेम. एवढं जर नाव सोडलं तर बाकी सगळीकडे तुम्हाला काय वापरावे लागतील, नंबर्स वापरावे लागतील. हां, पण जर 2 ग्रुप्स असतील तर तुम्ही कोणते प्रेफिक्सेस वापरू शकता, ऑर्थो, पॅरा किंवा मेटा. ओके. पण 3 जर आले तर 3मध्ये फक्त एकच पॉसिबिलिटी आहे कॉमन नॉमेनक्लेचर द्यायची आणि ती म्हणजे कुठली, सेम. अदरवाईज तुम्हाला कशाचा वापर करावा लागेल, नंबर्सचा वापर करावा लागेल. ओके. सो कळलं नॉमेनक्लेचर, काही अवघड आहे याच्यामध्ये, करता येईल तुम्हाला काय तर. ओके. एक प्रयोग म्हणून आपण बघूया, याला काय नाव देणार तुम्ही मला सांगा बरं. तुम्हाला खूपच येतं आहे, सो आता मला थोडंसं ब्रेक करावं लागेल. याला काय नाव देणार, हे हॅलोएरिन्स आहेत का, सगळ्यात पहिल्यांदा इथे आहेत कारण एकापेक्षा जास्त हॅलोजन आहेत, पण वेगळे हॅलोजन आहे. सो काय म्हणणार आहे, हो कळलं मला, भावना पोचल्यात. काही जण 1 म्हणतात, 1 कळलं पहिलं, पण क्लोरोला 1 म्हटलं की ब्रोमोला ते कळलं नाही. 2 ब्रोमो असं का केलं तुम्ही, कारण तुमच्या दृष्टीने क्लोरीन महत्त्वाचं आहे. हो, क्लोरीन तुम्हाला आवडतो हे कळलं याच्यामधनं. तुम्ही क्लोरीनला 1 म्हटलं, तुम्हाला क्लोरीन रोजचं आहे म्हणून तुम्ही ब्रोमिनवर अन्याय केला. आत्ता तुम्हाला आठवतं, जर 2 वेगळे ग्रुप्स असतील तर प्रिफरन्स, IUPAC आठवा, तर प्रिफरन्स आपण अल्फाबेटिकल ऑर्डरला देतो. 2 सारख्या प्रकारचे ग्रुप्स आहेत तिथे वेगळे. ओके. सो प्रिफरन्स कोणाला देणार मला सांगा, ब्रोमोला. आठवतं का, मिथिल आणि इथिल जर ब्रांच असेल आणि ती जर इक्वल पोझिशनला असेल तर आपण नंबरिंग कुठून सुरू करायचो, इथिलपासनं. असं का, कारण इथिल हा ई म्हणजे अल्फाबेटिकली आधी येतो. सो इथे कुठून नंबर सुरू करावा लागेल, ब्रोमिनपासनं. सो ब्रोमिनला काय म्हणणार, 1, क्लोरीनला काय म्हणणार, 2, आणि नाव कसं आलं असतं, 1 ब्रोमो 2 क्लोरो बेन्झिन. काय आलं असतं नाव, 1 ब्रोमो 2 क्लोरो बेन्झिन. सो का बरं नाव असं आलंय कळलंय, बिकॉज द प्रिफरन्स इज गिवन टू व्हॉट, alphabetical order, because these are 2 different groups which can be at same position. दोघंही 1 वर असू शकतात. मग दोघंही जर 1 वर असू शकतात तर प्रिफरन्स कोणाला देणार तुम्ही, ABCD मधल्या Bला. ओके. कळलं हे नाव, काही शंका याच्यामध्ये. याच्यापेक्षा वेगळं नाव काही एरिन्समध्ये विचारलं जात नाही. आपण पुढचा फक्त पार्ट आज डिस्कस करू शकतो जास्तीत जास्त, तो आपण करूया, कारण तो डिस्कस करायलाच आपल्याला बराच वेळ जाणार आहे. दॅट इज नाव द नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलोएरिन्स. हॅलोएरिन्समध्ये जो CX बॉन्ड आहे, इथे X घेते, याचं नेचर आपण सांगणार आहे. याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना अल्किल हलाइडमधल्या CXचं नेचर आठवायला पाहिजे पटपट, कारण ते मी डिटेलमध्ये डिस्कस केलेलं होतं. सो व्हॉट इज द नेचर, काय नेचर असतं मला सांगा. CX बॉन्ड हा पोलर असतो, पहिलं वाक्य. दुसरं वाक्य असं सांगितलं होतं की जेवढी ॲटॉमिक साईज वाढत जाते, आठवतंय का 2 मार्कांचा प्रश्न, जेवढी ॲटॉमिक नसेल तर आज घरी गेल्यावर लिहून बघायचा तो, जेवढी ॲटॉमिक साईज वाढत जाते तेवढी काय वाढते, बॉन्ड लेंथ वाढते. आणि बॉन्ड लेंथ वाढते म्हणून बॉन्ड कसा होतो, वीकर होतो, बॉन्ड स्ट्रेंथ कमी होते. सो बिकॉज ऑफ दॅट व्हॉट वॉज द ऑर्डर, RI ग्रेटर दॅन
RBR ग्रेटर दॅन RCL ग्रेटर दॅन RF, ही त्याची रिॲक्टिव्हिटीची ऑर्डर होती. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा पॉईंट होता RXमध्ये की जे सेम प्रिन्सिपल क्वांटम नंबर असतात, म्हणजे 2 आणि 2 मधला जर बॉन्ड असेल, आठवलं तर तो बॉन्ड कसा असतो, स्ट्रॉंग असतो. आणि या कारणाने C आणि F मधला बॉन्ड कसा आहे, स्ट्रॉंग आहे. C आणि I मधला बॉन्ड वीक आहे, कारण Cचा क्वांटम नंबर किती आहे, 2 आहे, आणि Iचा क्वांटम नंबर हा 5 आहे. सो थोडक्यात दोन्ही क्वांटम नंबर वेगळे आहेत, आणि म्हणून त्याचं काय वेगळं आहे मला सांगा, स्ट्रेंथ वेगळी आहे. सो नसेल लक्षात आलं, नसेल जर तुमच्या लक्षात राहिलं आत्ता, तर आज घरी गेल्यावर हे वाचा, कारण 2 मार्काला डायरेक्ट प्रश्न विचारला जातो. प्रश्न खूप कन्फ्युजिंग असतो, कारण दोन्ही ठिकाणी तुम्हाला RXचं नेचर विचारलं आहे, पण हे जे विचारलं आहे हे कोणामधलं विचारलं आहे मला सांगा, एरिन्समधलं विचारलं आहे. आणि आत्ता जे मी बोलली ते कोणामधलं होतं, अल्किल हलाइड्स. अल्किल हलाइड म्हणजे R आहे, ॲलिफॅटिक कंपाऊंड, आणि हॅलोएरिन्स म्हणजे कोण झालं, ॲरोमॅटिक कंपाऊंड. दोघांमधला फरक कळला आहे. ओके, सो आता आपण बघणार आहोत की याचं नेचर कसं असतं. व्हॉट इज द नेचर. नाव व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. अगेन रेझोनन्स. तो नाही कळला तर परत एकदा काहीच कळत नाही काय चाललं आहे. तर हे चित्र मी काढते इथे, आणि ते हा तुमचा डबल बॉन्ड दाखवते. आता तुम्हाला रेझोनन्स कळला असेल की नाही, तुम्हाला मजा येईल ऐकायला, नाही तर तुम्हाला असं वाटेल की काय चाललं आहे. तर त्याच्यासाठी महत्त्वाचं मगाचं होतं की मगाचं कळलं असतं तर हे खूप सोपं आहे समजायला. आता रेझोनन्सला जशी पायबॉन्ड महत्त्वाचे असतात ते डिलोकलाइज होऊ शकतात, तसंच आणखीन एक महत्त्वाची कंडिशन असते ती म्हणजे लोन पेअर. बरोबर, लोन पेअर ही एका ठिकाणाहून दुसरीकडे डिलोकलाइज होऊ शकते. बरोबर. सो सेकंड इम्पॉर्टंट थिंग फॉर रेझोनन्स इज, पहिली कंडिशन कुठली सांगितली मला सांगा, पाय इलेक्ट्रॉन्स ते डिलोकलाइज होऊ शकतात, ते मूव्ह होऊ शकतात. किंवा दुसरी कंडिशन काय सांगते मी, कोण, लोन पेअर. लोन पेअरसुद्धा काय होतात, मूव्ह होतात एका ठिकाणाहून दुसरीकडे. ओके, मग मला तुम्ही सांगा, इथे आता क्लोरीनला तुम्हाला काय दिसतात आहेत, लोन पेअर्स दिसतात आहेत. म्हणजे अनशेअर्ड, लोन पेअरचा अर्थ कळतो ना, ज्या शेअर झाल्याने त्याला आपण काय म्हणतो, लोन पेअर्स असं म्हणतो. सो इथे या एवढ्या लोन पेअर प्रेझेंट आहेत. बरोबर, बाकीचे सगळे कार्बन अटॅच आहे या ठिकाणी. सो बाकीच्या सगळ्या कार्बनमध्ये काय प्रेझेंट आहे, डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. म्हणजे इथे रेझोनन्स होऊ शकतो, कारण रेझोनन्सला लागणाऱ्या दोन्ही कंडिशन इथे सॅटिस्फाय झाल्या. पहिलं म्हणजे प्रेझेन्स ऑफ लोन पेअर, आणि दुसरं म्हणजे प्रेझेन्स ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. ओके, आता तुम्ही मला सांगा की या ठिकाणी रेझोनन्स कसा होणार, कशा पद्धतीने रेझोनन्स होणार. तर ही लोन पेअर इथून सुरुवात करू आपण. क्लोरीनला लोन पेअर आहे. बरोबर, टोटल इलेक्ट्रॉन जर बघितले तुम्ही तर टोटल इलेक्ट्रॉन याचे 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. बरोबर, या 6मधनं एक लोन पेअर तो डोनेट करेल. आणि किती पाय इलेक्ट्रॉन्स आहेत मला सांगा, 6 पाय इलेक्ट्रॉन आहे. सो थोडक्यात 6 पाय इलेक्ट्रॉन आणि एक लोन पेअर हे दोघं जण मिळून काय तयार करणार आहे, रेझोनन्स तयार करणार आहे. कळलं मी काय बोलली. तर आत्ता काय बोलली सांगा मला, 6 पाय इलेक्ट्रॉन. 6 पाय कुठून आले मला सांगा, कारण प्रत्येक बॉन्डला 2 पाय असतात. सो 3 बॉन्ड मिळून किती झाले, 6. सो 6 पाय इलेक्ट्रॉन आहेत आपल्याकडे, आणि 2 काय आहेत, लोन पेअरचे इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, सगळेच्या सगळे 6 डिलोकलाइज होत नाही, एक लोन पेअर फक्त डिलोकलाइज होणार. आणि ॲटम जर बघितले तुम्ही तर 1 2 3 4 5 6 आणि 7. सो 7 ॲटम्समध्ये आपल्याला 6 पाय इलेक्ट्रॉन आणि एक लोन पेअर काय करायचे मला सांगा, डिस्ट्रीब्यूट करायचे. हे आपलं टार्गेट आहे आत्ता. ओके, सो आपण इथनं सुरुवात करूया. या क्लोरीनकडे लोन पेअर आहे. पटकन सांगा मला, हा क्लोरीन या कार्बनला काय डोनेट करेल, लोन पेअर डोनेट करेल. असं जर झालं तर आपण आधी चित्र दुसरं काढूया, पण तुम्ही मला सांगा काय होणार. तर सो या Cl आणि C मध्ये काय तयार होणार आहे, डबल बॉन्ड. आता इथे जर डबल बॉन्ड झाला तर हा डबल बॉन्ड असाच राहील का मला सांगा, नाही. का नाही राहणार याचं कारण सांगा, कारण कार्बनची व्हॅलन्सी बघा तुम्ही, इथे CH आहे, 5 होती आहे. बरोबर आहे, हा डबल बॉन्ड, हा डबल बॉन्ड, हा एक हायड्रोजन. सो क्विकली कुठली गोष्ट होणार, पटकन सांगा मला काय होणार. इथले जे पाय इलेक्ट्रॉन आहे ते पुढच्याकडे काय होतील, शिफ्ट. म्हणजे खो खोचा गेम माहिती की नाही तुम्हाला, खो खोमध्ये कसं करतात की एकाने जर अशी एक चापट मारली मागणं, तो उठतो, तो पळतो. बरोबर, परत तो जातो, परत दुसऱ्याला मारतो, परत तो उठतो. म्हणजे थोडक्यात काय की एकामागनं एक लोक ते असे पळत असतात एक एक चापट्या मारल्यावर. बरोबर, तसं या केसमध्ये काय होतं की याने याला इलेक्ट्रॉन दिले. बरोबर, याने याला इलेक्ट्रॉन दिल्यावर याला सेन्स होतं की अरे माझ्याकडे इलेक्ट्रॉन आले, माझ्याकडे तर ऑलरेडी इलेक्ट्रॉन होते. बरोबर, आता मी काय करायला पाहिजे मला सांगा, समोरच्याला इलेक्ट्रॉन द्यायला पाहिजे. समजते तुम्हाला. सो ही जी लोन पेअर आहे ती इथे आल्यानंतर हे पाय इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील मला सांगा, कार्बनकडे. आता मला सांगा, जर या कार्बनकडे ही पूर्णच्या पूर्ण पेअर आली तर याच्यावरचा कोणता चार्ज वाढेल, निगेटिव्ह चार्ज वाढेल. ॲब्सोल्युटली करेक्ट. आणि या क्लोरीनवर कोणता चार्ज डेव्हलप होणार आहे, पॉझिटिव्ह.
का क्लोरीन पॉझिटिव्ह झाला? शायनिंगमध्ये त्यांनी त्याची लोन पेअर देऊन टाकली, तो विसरून गेला की अरे आपण डोनेट कशाला करायला गेलो. केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की अरे डोनेट केला, आता चार्ज कुठला येणार आहे? पॉझिटिव्ह येणार आहे. ओके, सो मला सांगा चित्र कसं आलं असेल? इथनं मी डबल बॉन्ड काढते, कसं चित्र येणार मला सांगा? हा तुमचा बेन्झीन काढते, बरोबर. जे डिस्टर्ब केलं नाही ते तसंच ठेवते, याला काही धक्का लावलेला नाही आहे मी. प्रत्येक स्टेप, प्रत्येक जी चेंज होतोय तो व्यवस्थित ऑब्झर्व करा. या क्लोरीन आणि कार्बनमध्ये काय तयार झालं मला सांगा? डबल बॉन्ड तयार झाला. क्लोरीनवर कोणता चार्ज आला? पॉझिटिव्ह. आणि इथे कोणाची इलेक्ट्रॉनची काय झाली? डेन्सिटी वाढली, बरोबर. विथ रिस्पेक्ट टू क्लोरीन पटकन सांगा मला ही पोझिशन कोणती आहे? ऑर्थो आहे, पॅरा आहे की मेटा आहे? कुठली आहे? ऑर्थो आहे. म्हणजे याला जर मी 1 म्हणलं तर याला कोणती पोझिशन म्हणणार? 2 म्हणणार. थोडक्यात ऑर्थो पोझिशनवरची काय वाढली मला सांगा? इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली. का बरं? कारण त्याला पाय इलेक्ट्रॉन काय झाली? डोनेट झाली. आता हा झाला सेकंड फेज. ओके, नाव यू टेल मी व्हॉट विल बी द थर्ड स्ट्रक्चर? तिसरं स्ट्रक्चर काय होणार आहे? इथे इलेक्ट्रॉनची डेन्सिटी वाढली, काय होईल पटकन मला सांगा? हा पुढच्याला बरोबर, पुढच्याला काय करणार मला सांगा? इलेक्ट्रॉन देणार, बरोबर. जर याने या कार्बनला इलेक्ट्रॉन दिले तर पुढचं मला सांगा ही पेअर कुठे जाईल मला सांगा? पुढच्या कार्बनकडे. समजतंय? कारण असे 2 डबल बॉन्ड दिसणार नाहीत तिथे, परत एकदा 5 व्हॅलन्सी होतील. सो इथे जर डबल बॉन्ड तयार व्हायचं असेल, समजतंय ना तुम्हाला काय झालं? सो हे इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट होतील? पुढच्या पोझिशनला. म्हणजे चित्र कसं असेल परत एकदा? सी हिअर व्हॉट इज द पिक्चर. हा डबल बॉन्ड आहे तसाच आहे, हा पॉझिटिव्ह आहे, हा बिघडवलेला नाही आहे मी, हा तसाच घेतलेला होता. समजतंय ना सगळ्यांना? ओके, आता मला सांगा हे इलेक्ट्रॉन या कार्बनला शिफ्ट झाले, म्हणजे या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा काय तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. सो या पोझिशनला काय येतोय? डबल बॉन्ड येतोय. कळतंय तुम्हाला? हे इलेक्ट्रॉन या कार्बनकडे आले म्हणजे डबल बॉन्ड तयार झाला की नाही दोघांमध्ये. आता ही पेअर याच्याकडे शिफ्ट केली. याच्याकडे म्हणण्यापेक्षा आपण याला नावं देऊया. याला 1 म्हणूया, याला 2 म्हणूया, म्हणजे सोपं जाईल तुम्हाला. 3, 4, 5 आणि 6. सो तुम्ही सांगा मला तिसऱ्यामधली पेअर कोणाला डोनेट केल्या गेली? चौथ्याला. सो चौथ्यावर परत काय वाढली मला सांगा? इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली. झेपतंय काय करतोय आपण? सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर वाढली तर हा 1 परत, हा 2, हा 3 आणि हा 4, या 4वर कोणता चार्ज आला? निगेटिव्ह चार्ज आला. कळतंय तुम्हाला? ओके, इथपर्यंत कळतंय. मग पटकन मला सांगा विथ रिस्पेक्ट टू 1 ही चौथी पोझिशन म्हणजे कुठली पोझिशन झाली? पॅरा पोझिशन झाली. म्हणजे मघाशी कोणावरची इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढली होती? ऑर्थोवरची. आता या रेझोनन्समुळे कोणावरची डेन्सिटी वाढते? पॅरा. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑर्थोवर वाढते, पॅरावर वाढते. बघू मेटावर पण वाढती आहे का तर. ओके, आता तिसरी पोझिशन बघा. व्हॉट विल बी द नेक्स्ट पोझिशन? कॅन यू कमेंट दिस? बोर्ड थोडा छोटा पडतोय, ठीक आहे, हरकत नाही. आता मला सांगा काय होणार? तर काय होईल पटकन मला सांगा? या चौथ्या पोझिशनचे इलेक्ट्रॉन 5व्यासोबत काय तयार करतील? डबल बॉन्ड. आणि हे 5व्यावरचे इलेक्ट्रॉन कोणाकडे जातील? 6व्यावर जातील. समजते तुम्हाला? डिलोकलाइज. समजतंय ना सगळं काय चाललंय? तर हां, म्हणजे ते महत्त्वाचं आहे. कारण सो चौथ्या, तर मी 4थं 5वं बोलेल, तुम्ही वेगळंच काहीतरी शिकणार. चौथ्यावरचे इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट केले? 5व्याला. सो चौथ्या आणि 5व्यामध्ये काय तयार झाला? डबल बॉन्ड. आणि 5व्यावरचे इलेक्ट्रॉन कोणाला डोनेट केले? 6व्यावर. सो 6व्यावर काय वाढली मला सांगा? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. म्हणजे चित्र कसं असेल परत एकदा सांगू शकता मला? सांगा बरं कसं येणार? तर डबल बॉन्ड क्लोरीनचा तसाच आहे, हा पॉझिटिव्ह चार्ज झाला, बरोबर. या ठिकाणी हा डबल बॉन्ड होता, आता कुठे आला? इथे आला. आणि या ठिकाणाची काय वाढली? इलेक्ट्रॉन डेन्सिटी. सो परत मला सांगा ही पोझिशन आहे ही कुठली आहे मला सांगा? ऑर्थोच आहे. 1 आणि 6च आहे. म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटी परत कुठली वाढली? ऑर्थोचीच वाढली. सो इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑब्झर्व करताय तुम्ही कुठली वाढते? ऑर्थोची वाढते किंवा पॅराची. मेटावर इलेक्ट्रॉन गोळा होत आहेत का? अजिबात नाही. आणि म्हणून इथे असं म्हटलं जातं की इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीजेस थ्रू व्हॉट? ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स. ओके, व्हॉट विल बी द लास्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर? शेवटचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं असेल? बॅक. जसं होतं तसं होणार परत एकदा. म्हणजे काय होईल मला सांगा? ही इलेक्ट्रॉन याला दिले जातील आणि हे इलेक्ट्रॉन परत क्लोरीनला. थोडक्यामध्ये तुम्ही चित्र बघा, तुम्हाला एक गंमत सापडलेली दिसेल की तुम्हाला जर कळलं असेल की नाही हे, म्हणजे कळलं तर खूप आनंद वाटतो याचा. हे पहिलं आणि दुसरं स्ट्रक्चर बघा. आपण काय केलंय? काय चेंज केलंय इथे? इलेक्ट्रॉनच्या पोझिशन चेंज केलंय. म्हणजे हे दोघं एकमेकांचे कोण झाले? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. हे दोघंच नाही, हे सगळे एकमेकांचे कोण झालेत मला सांगा? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आता हे स्ट्रक्चर कशासाठी काढलेत आपण? म्हणजे काढता आले आनंदाची गोष्ट आहे, पण कशासाठी काढले? कारण यामध्ये आपल्याला कोणाचं नेचर बघायचं होतं? CX बॉन्ड्स.
CX बॉन्डचं नेचर जर तुम्ही बघितलं तर CX बॉन्ड या ठिकाणी कोणतं कॅरेक्टर डेव्हलप करतो मला सांगा? डबल बॉन्डचं कॅरेक्टर. थोडा तरी वेळ काय होईना पण ते कोणतं कॅरेक्टर डेव्हलप करतो? डबल बॉन्डचं कॅरेक्टर. इफ यू रिमेंबर सिंगल बॉन्डपेक्षा डबल बॉन्डची बॉन्ड लेंथ ही कशी असते? लेस असते. म्हणजे तो बॉन्ड कसा असतो? स्ट्रॉंग असतो. सो थोडक्यात डबल बॉन्ड कॅरेक्टर आलं म्हणून याच्यामधली बॉन्ड लेंथ कशी असेल? शॉर्टर असेल आणि बॉन्ड कसा असेल मला सांगा? स्ट्रॉंग असेल. मग आपण असं म्हणूया की नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलोअरिन्स शोज द स्ट्रॉंग डबल बॉन्ड कॅरेक्टर. काय दाखवतो तुम्हाला सांगा? स्ट्रॉंग डबल बॉन्ड कॅरेक्टर. अँड बिकॉज ऑफ दॅट प्रश्न जर तुम्हाला विचारला की अल्किल हलाइड तोडायला सोपे आहेत की हॅलो एरिन्स तोडायला सोपे आहेत मला सांगा? अल्किल हलाइड. का बरं अल्किल हलाइड आहेत? कारण अल्किल हलाइडमध्ये सिंगल बॉन्ड आहे, हॅलो एरिन्समध्ये काय? डबल बॉन्ड आहे. डबल बॉन्ड तोडायला तुम्हाला जास्त एनर्जी काय करावी लागते? सप्लाय करावी लागते. सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड व्हॉट इज द नेचर. सो हे नेचर ऑफ CX बॉन्ड जर विचारलं तर यू आर एक्सपेक्टेड, जर प्रश्न आला तर 3 मार्कांचा किंवा 2 मार्कांचा प्रश्न येईल, तुम्हाला हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढावे लागतील. हे जर काढले नाही तर स्टोऱ्या किती सुंदर लिहिल्या तरी तुम्हाला मार्क मिळणार नाही. ओके, सो ऑल ऑफ यू अंडरस्टूड हे स्ट्रक्चर कसे आलेत, व्यवस्थित कळलं की बॉन्डचं इलेक्ट्रॉनचं डिलोकलायझेशन कसं होतं, काही प्रॉब्लेम यामध्ये. डबल बॉन्ड कॅरेक्टर कुठून आलं आहे कळलं. का बरं आलं आहे मला सांगा? का आलं आहे? कारण Cl त्याची काय डोनेट करतो? लोन पेअर नेक्स्ट कार्बनला डोनेट करतो आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काय तयार होतं? डबल बॉन्ड कॅरेक्टर. सो डबल बॉन्ड कॅरेक्टर, शॉर्ट बॉन्ड लेंथ अँड स्ट्रॉंगर बॉन्ड आर द मेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दिस नेचर ऑफ CX बॉन्ड इन हॅलो एरिन्स. इज दिस व्हेरी क्लिअर? काही शंका याच्यामध्ये? ओके, टेक अ क्वेश्चन. प्लीज डू दिस क्वेश्चन हां, कारण अदरवाईज हे काहीच कळणार नाही पुढे. मी खूप तुम्हाला म्हणजे मन लावून सांगते या गोष्टी. क्वेश्चन घ्या. एक्सप्लेन द नेचर ऑफ CX bond in haloarenes and draw the resonating structure. टेक्स्टबुकमध्ये दिलेलं आहे, बघायचं काय आहे तर. बरोबर. मुद्दामच मी तुम्हाला बोर्डवरचं कॉपी करायला सांगत नाही आहे, कारण मला बघायचं आहे की तुम्हाला घरी गेल्यावर हे काढता येतं का. इथलं तिथे कॉपी करायला काही डोकं लागत नाही, पण जेव्हा तुम्ही स्वतःहून काढाल, आणि स्वतःहून काढा, पुस्तकातनं पण कॉपी पेस्ट नका करू. तुम्ही अंडरस्टँड करा स्वतःला की इथून इथे का बरं इलेक्ट्रॉन चालले, हे असेच या ठिकाणी का मूव्ह होतात आहेत, याला कोणते कारणं आहेत, याला लोन पेअर कुठून कुठे गेली, हे सगळं पडत स्ट्रक्चर काढताना वेळ घ्या जरा. Spend at least 10 minutes to draw this structure so that you will be able to understand the concepts. Otherwise it is very difficult. Okay? ठीक आहे, कळलं इथपर्यंत? ठीक आहे, थांबू आपण इथे आत्ता. आणि प्लीज सगळे क्वेश्चन्स तुम्ही करा घरी. ओके.